भारती स्पेशल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आहोत व्हॅलेंटाईन या शॉप मध्ये। व्हॅलेंटाईन हे शॉप आहे पुण्यामध्ये। आपण लोखंडे तालीम चौकापासून वॉकिंग डिस्टन्स वर हे शॉप आपण येऊ आपल्याला इथे यायचं म्हटल्यावर लोखंडे तालीम चौकापासून वॉकिंग डिस्टन्स वर इथे येऊ शकतो। यासोबत जर तुम्ही टू व्हीलर वर येणार असाल तर टू व्हीलर वर येण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी रोड आणि अप्पाबळवंत चौकाचा जो रस्ता मध्ये आहे त्या रस्त्याला तुम्हाला शालघर हे शॉप सगळ्यांना माहिती आहे, साड्यांचं रेडीमेड साड्यांचं दुकान आहे। तिथून आतमध्ये यायचं आहे आणि आत आल्यावर थोड्याच अंतरावर हुजूरबागा शाळेच्या मागच्या बाजूला आपलं शॉप आहे उजव्या हाताला। बरं, पूर्ण लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलंय। लोकेशन क्लिक केलं की डायरेक्ट आपल्या शॉप मध्ये येऊ शकता आणि ऍड्रेस सुद्धा दिलाय, फोन नंबर पण दिलाय। आज आपण बघणार आहोत हेवी बस साठी कोणती ब्रा निवडावी किंवा मिनिमायझर म्हणजे काय। तर चला तर झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यांचाच प्रश्न, ब्रा कुठली निवडायची आणि हेवी बस साठी आपण कुठली ब्रा घेणार आहे। सुती कॉटन पासून जेव्हा मॅम आपण शिफ्ट होतो त्याला आम्ही फुल कव्हरेज ब्रा, तिथे येणार आहे तुम्हाला होजेरी ब्रा। कारण आपण डायरेक्टली ड्रायफिटला नाही जाऊ शकत, कारण मॅम ड्रायफिट एक्सेप्ट करणं ह्याला थोडासा वेळ लागतं। इथे तुम्ही बघू शकता फुल कव्हरेज, साईड कव्हरेज, पण ही राहणार आहे तुमच्यासाठी होजेरीची ब्रा। जेव्हा आपण सुती कॉटन किंवा चिकनचे ब्रा घालतो ते पॉईंट आउट होतात। हे पॉइंटलेस ब्राज जी सुरुवात होणार आहे ज्यांना हेवी बससाठी आपण हे अवेलेबल करणार आहोत, त्याच्यामध्ये असे तुम्हाला व्हेरिएशन्स मिळणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता मॅम, झूम करून हाही तुम्हाला पॅपलम मोठा दिलेला आहे, सो दॅट जेव्हा बस साईज ड्रुपिंग होतात मॅम त्याच्यासाठी आपण इथे साईड विंग्स मोठे, बेल्ट मोठा, आणि हे राहणार आहे तुम्हाला होजेरी कॉटनमध्ये, ज्याला आपण फुल कव्हरेज ब्रा म्हणतो मॅम। हे मिनिमायझर नाही राहणार आहे, पण तुम्हाला होल्ड करण्यासाठी ही बेस्ट एव्हरीडेसाठी तुम्हाला कम्फर्ट राहणार आहे। ह्याच्याच पुढे आपण मॅम थोडंसं आपण जर जाणार आहोत तर त्याला म्हणतो आपण मिनिमायझर्स ब्रा, विच आर नॉन जगलिंग। नॉन जगलिंग म्हणते मॅम जेव्हा तुम्ही चालताना तुम्हाला जर थोडंसं जाणवतं की माझे बाउन्स होत आहेत, तर त्याला स्टॉपेज करण्यासाठी किंवा त्यांना होल्ड करण्यासाठी जी ब्रा येते त्याला आपण म्हणतो मिनिमायझर ब्रा। ही होजेरीमध्ये नाही येणार, ही ड्रायफिट फॅब्रिक ज्याला आपण नायकरा फॅब्रिक म्हणतो। प्रत्येक लेडीला एक प्रश्न असतो मॅम की हे घातल्यानंतर आम्हाला घाम येतो का। मॅम कापडामुळे कधीच घाम येत नाही, क्लायमेटमुळे घाम येतो। हा 99% लेडीजचा एक इश्यू असतो की आम्ही जर फॅब्रिक चेंज केला तर त्याच्यामुळे काय होणार आहे की आम्हाला घाम येणार आहे का। घाम नाही मॅम, त्याच्यामुळे तुम्हाला एक तुम्ही ऑलवेज स्वेट फ्री राहणार आहे। तुम्ही बघू शकता की जेवढा पातळ फॅब्रिक तेवढा जास्त होल्ड। इथे तुम्ही बघू शकता मॅम की साईड विंग्स ब्रॉड दिलेले आहेत, योक फिटअप दिलेला आहे की जो तुम्हाला इथून वरती होल्ड करणार आहे। कारण ज्यांना बस साईज हेवी आहे मॅम तो कधी पॅडेडचा विचार करणार नाही की अरे माझी ऑलरेडी बस साईज हेवी आहे तर मी पॅडेड घालू का नाही घालू। डेफिनेटली तुम्ही पॅडेड पण घालू शकता, पण ह्याच्यामध्ये तुमचा जो लुक येणार आहे तो प्रॉपर इथे तुम्हाला दिसतो योकमुळे, ब्रॉड लिफ्टिंगमुळे आणि कप साईज ज्याला म्हणतो, ज्यांची वेस्ट साईज कमी आणि बस साईज जास्त असते त्याला म्हणतो आपण कप साईजेस ब्रा। तर ही मिनिमायझर आहे, एक साईज शॉर्ट करणार आहे किंवा तुमचे बस साईज सेपरेट झालेले आहेत त्याला क्लिव्हिज क्लोजर करून देणारी मिनिमायझर ब्रा राहणार आहे। या सिरीजमध्ये आपल्याकडे नेक्स्ट ब्रा जी राहणार आहे त्यालाही आपण मिनिमायझर म्हणतो मॅम, ज्याची डाऊन लाईन खूप झालेली आहे। इथे म्हणतो आपण मॅम बस लेंथ, बस वेट, ज्याची बस लेंथ खूप डाऊन झालेली आहे त्याला लिफ्टअप करण्यासाठी आपण ह्याला मिनिमायझर म्हणतो। भरपूर असे व्हेरिएशन्स असतात मॅम की ज्यांना आपल्याला बस साईज ॲक्युरेसी करायची आहे तर त्याच्यासाठी आपण इथं मिनिमायझर दिलेले आहोत। याच्यामध्ये पण तुम्ही झूम करून बघू शकता, साईड पॅम्पलम इज गिवन ब्रॉड, फ्रंटेज खूप ब्रॉड दिलेला आहे। इथे तुम्ही मोल्ड बघू शकता, ह्याच्यातही तुम्हाला कप साईज ज्याला म्हणतो आपण BCDEFGH असे कप साईज तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे 32 ते 34च्या दरम्यान अजून आपल्याकडे 10 साईज अवेलेबल आहे, ज्याला आपण तुम्ही आपल्याकडे इथं ॲज अ मिनिमायझर म्हणून कलेक्ट करू शकता। हे ड्रायफिट राहणार आहे, स्वेट फ्री राहणार आहे। स्वेट फ्री म्हणजे मॅम काय असतं हे सगळ्यांना एक प्रश्न असतं। मॅम मी स्वेट फ्रीचा पण एक तुम्हाला डेफिनेशन देते की स्वेट फ्री म्हणजे काय राहणार आहे, इथं स्वेट जमा होणार नाही। लोकांचा एक प्रश्न असतो की मॅम मला घाम ॲब्झॉर्ब करणारी पाहिजे, तर अंगाला घाम का हवा आहे मॅम। तो स्वेट फ्री म्हणजे असं आहे की तुम्हाला स्वेट तर येणारच नक्की, कारण क्लायमेटमुळे स्वेट येणार आहे, पण तो तुमच्या गार्मेंटला ॲब्झॉर्ब नाही करणार। आउटरवेअरमधूनच तो बाहेर एक्सप्लिट होणार आहे। तर तुम्ही ऑल डे फ्री आणि फ्रेश राहणार आहे, कारण स्वेट हा प्रकार तुमच्या इनरवेअरला राहणार नाही। हा जो एक नेक्स्ट सिरीज आहे त्यालाही आपण मिनिमायझर म्हणतो। हा मोल्डेड आहे। कदाचित मॅम 90% लेडीजला एक थोडाफार प्रॉब्लेम असतो की मला पॉईंट आउट किंवा शो ऑफ होतो, ते शो ऑफ न होण्यासाठी ह्याला आपण मोल्डेड बनवलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता की मॅम याच्यामध्ये पण पॉईंट आउट होणार नाही नक्की। सो स्लो अँड स्टेडीली आपण जे पुढे जातोय की त्यालाही आपण कुशनिंग बेल्ट दिलेले आहेत, तुमच्या बस साईजला लिफ्टअप करण्यासाठी हे तुम्हाला ब्रॉड कुशनिंग दिलेले आहेत। त्याच्या पुढं मॅम एक प्रॉब्लेम आहे की मला अजूनही शो ऑफ होतोय की कारण आपण स्टेप वाईज जर पुढे जातोय तर आपल्याला लागणार आहे पॅडेड। तर लोकांचा हा एक गैरसमज आहे की मी पॅडेड घातलं की जास्त बस साईज होईल, नाही मॅम। पॅडेड राहणार आहे, हा क्रश फ्री तुम्ही इथे बघू शकता। हाही मॅम पेअर शेप म्हणतो आपण याला, हा जो शेप आहे पेअर शेप तो हेवी बस साईजसाठी राहणार आहे। ऑल डे कम्फर्ट बेल्ट बघू शकता मॅम की तुम्ही हा खूप ब्रॉड दिलेला आहे, त्याच्यामुळे लिफ्टिंग छान येणार आहे। हा पॅपलम मोठा दिल्यामुळे मॅम इथे तुम्ही बघा झूम करून, इथे साईड बल्जेस
एक शेपर म्हणतो मॅम, इथेही हो. शेपर दिलेला आहे, इथेही झूम करून बघू शकता. साईडचे जे विंग्स आहेत त्याला पण आपण साईड शेपर दिलेला आहे. बरोबर. सो तो सेपरेशन जेव्हा येतो मॅम, त्या सेपरेशनला तुम्हाला पेअर शेपमध्ये लुक देणार आहे. टी शर्ट ऑल डे कम्फर्ट. तुम्ही जेव्हा कॉर्सेट घालता, जेव्हा कॉलरचा टी शर्ट वगैरे घातलेले त्याच्यामध्ये पण तुम्ही ऑल डे कम्फर्ट, किंवा जिमला जाताय तुम्ही तर जिमलाही तुम्ही कम्फर्टेबल राहणार. हाही स्वेट फ्री राहणार आहे. सो फ्रॉम झिरो जेव्हा तुम्ही कॉटनची ब्रा सोडताय तर कुठून सुरुवात करायची, कुठे एंड करायचंय, हे सगळे सोल्युशन्स आपण हेवी बससाठी दिलेले आहेत मॅम. तर नक्कीच तुम्ही व्हॅलेंटाईनला व्हिजिट करा. व्हेरिएशन्स ऑफ ब्राज आणि ट्रायल रूम सकट आपल्याला इथे असिस्टन्स मिळणार आहे. तर नक्कीच व्हिजिट करा तुमची परफेक्ट चॉईससाठी. आणि यासोबतच जर काही मैत्रिणींना मापाचा प्रॉब्लेम असेल किंवा माप आपलं माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या शॉपला भेट द्या. इथं परफेक्ट मापामध्ये तुम्हाला योग्य ती ब्रा मिळणार आहे, योग्य त्या सल्ल्यानुसार. आणि नक्कीच आपण मेजरमेंट तर घेतोच मॅम. तर तुमची वेस्ट साईज आणि बस साईज मेजरमेंट घेऊन ट्रायल रूम असिस्टन्स देणार. तुमच्या कम्फर्ट अनुसार तुम्हाला ब्रा इथे मिळणार. थँक्यू मॅम. झटपट व्हॅलेंटाईनचं लोकेशन बघून घेऊया. आपण आहोत नारायण पेठेमध्ये पुण्यामध्ये आणि लोखंड तालीम चौकापासून तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर हे शॉप आहे. बघा, सर्वात प्रथम लोखंड तालीम चौक दाखवते. तिथं लाईट आहे, तिथं आहे लोखंड तालीम चौक. नीलम स्टील म्हणून भांड्यांचं दुकान आहे. तिथून चालत चालत पुढं आल्यावर डाव्या हातालाच आपलं शॉप आहे. दुसरं लोकेशन आहे, तुम्ही जर टू व्हीलरनी आला तर लक्ष्मी रोड आणि अप्पाबळून चौकाला जो रस्ता जोडतो तर शालघर साड्यांचं, रेडीमेड साड्यांचं जे दुकान आहे त्या दुकानापासून सरळ आतमध्ये चालत यायचं आहे. थोडं पुढं आल्यावर हुजूरबागा शाळेच्या बरोबर मागच्या बाजूला उजव्या हातालाच आपलं शॉप आहे.